प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत। प्रचाराला सुरुवात झाली नसली तरी वेगवेगळ्या योजनांच्या शुभारंभाच्या प्रसंगी आणि आंदोलनाच्या माध्यमातून विरोधक आणि सत्ताधारी आपापला प्रचार आधीपासूनच सुरू करतायत। मध्यंतरी पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी हे पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवतील अशा प्रकारची एक बातमी तुम्ही वाचली असेल, ऐकली असेल। पण मंडळी, ज्यावेळी इंडियाच्या संदर्भातला अर्थात विरोधकांच्या आघाडी संदर्भातला प्रश्न येतो, पंतप्रधान पदाचा दावेदार कोण असे प्रश्न उभे राहतात, त्यावेळी अनेक व्यक्तींची नावं घेतली जातात। महाराष्ट्रातून या नावासाठी, या पदासाठी एक नाव वेळोवेळी पुढे येतं आणि ते नाव म्हणजे शरद पवार। शरद पवार इंडिया आघाडीकडून पंतप्रधान पदाचे उमेदवार नसतील हे त्यांनी आधी सांगितलं होतं। पण तरी इथून पुढे काही जर मागे पुढे झालं, ज्या अपेक्षित सीट्स आहेत त्या जर मिळाल्या नाही तर शरद पवारांना त्या पदाची संधी मिळू शकते। पण अशा वेळी पवारांना निवडणूक लढवावी लागणार आहे आणि मग जर समजा लोकसभेची निवडणूक शरद पवारांना भविष्यात लढायची असेल तर ते महाराष्ट्रातील कुठल्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील त्या संदर्भातलाच हा व्हिडिओ। नमस्कार मंडळी, मी आहे अनिकेत, तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी। गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहेत आणि सत्ताधारी विरोधक आपापल्या तयारीला लागलेले आहेत। अशा वेळी लोकसभेची जागा कोण निवडणार, कोण कुठून लढणार अशा सुद्धा चर्चा सुरू आहेत। इंडियाच्या मध्ये जर अजूनही जागा वाटपाचा तिढा पूर्णपणे सुटला नसला तरीही महाराष्ट्रात ही जागा वाटप कसं असेल या संदर्भातला एक अंदाज आलेला आहे आणि याच सर्वाचा अंदाज घेऊन असं लक्षात येतं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट सुद्धा या निवडणुकीमध्ये आपले जे उमेदवार आहे ते जास्तीत जास्त सीट्स स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करेल। कारण राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे सध्या केवळ एक स्टँडिंग खासदार आता सुनील तटकरे आहेत। बाकी सर्व जे लोकसभेचे खासदार आहेत, 4 उरलेले, ते सगळे आपल्याकडे शरद पवार गटाकडे असलेले पाहायला मिळतात। पण या 4 पैकी जर आपण पाहिलं तर असा कुठला खासदार आहे किंवा अशी कुठली जागा आहे ज्यावरून लोकसभेची निवडणूक शरद पवार लढवू शकतात? अनेकांना वाटेल ती जागा बारामती असू शकते, कारण बारामती पवारांचा किल्ला मानला जातो, पण पवारांचा गड मानला जातो। पण बारामती जिथून सुप्रिया सुळे खासदार आहेत तिथे मुलीच्या जागी स्वतः वडील उभे राहतील का याची शक्यता फारच कमी आहे। म्हणजे काय, तर सुप्रिया सुळे सोडून तिथे शरद पवार पुन्हा तिथे शरद पवार निवडणूक लढवणार नाहीत असं दिसतंय। राहिला प्रश्न त्यांचा दुसरा गड माढा, ज्यातून म्हणजे माढाच्या संदर्भातलं, तर तिथूनही त्यांची तितकीशी इच्छा त्यांना तिथे नसेल। पण अजून एक लोकसभा मतदारसंघ असा आहे जिथून ते निवडणूक लढवू शकतात आणि त्या मतदारसंघाने नेहमीच जेव्हा जेव्हा शरद पवार संकटात होते तेव्हा पवारांना साथ दिलेली आहे आणि तो मतदारसंघ आहे सातारा लोकसभा मतदारसंघ। होय मंडळी, साताऱ्याची लोकसभेची जागा शरद पवार लढवू शकतात। कारण काय, त्यामधलं पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे सातारा जिल्ह्याने नेहमीच पवारांच्या पाठीला साथ दिलेली आहे, त्यांच्या पाठीशी तो जिल्हा उभा राहिलेला अगदी 2019ची निवडणूक तुम्हाला आठवत असेल, त्यावेळेस तुम्हाला म्हणजे आधीची निवडणूक त्या संदर्भातलं आठवत असेल तर लक्षात येतं की उदयनराजेंनी ज्यावेळी राष्ट्रवादीला रामराम केला त्यावेळी ती पावसातली सभा झाली आणि श्रीनिवास पाटलांना त्या ठिकाणाहून उभं करण्यात आलं आणि श्रीनिवास पाटलांनी ती निवडणूक जिंकली। राजेंना हरवून पाटलांना निवडून दिलंय ते सातारकरांनी आणि सातारकरांनी पुन्हा एकदा आपण पवारांच्या पाठीशी आहोत असं सांगितलेलं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, श्रीनिवास पाटील आणि शरद पवारांचे संबंध। श्रीनिवास पाटलांना सुद्धा त्यावेळी केवळ पवार साहेब म्हणाले म्हणून त्यांनी ती निवडणूक लढवलेली होती। त्यांना फार त्या जागेमध्ये, त्या खासदारकीमध्ये रस असल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही। दोघेही मित्र असल्यामुळे केवळ जर शरद पवारांनी सांगितलं त्यांना लढायची इच्छा आहे तर श्रीनिवास पाटील अगदी स्वखुशीने त्यांना ती जागा देऊ शकतात आणि तिथे शरद पवार एक हाती निवडून येऊ शकतात। म्हणून जर सद्यस्थितीला महाराष्ट्रात सर्वाधिक चान्सेस पवारांचे जिंकून येण्याचे असतील तर बारामतीपेक्षा सुद्धा ते सातारामध्ये त्यांच्यासाठी फायद्याचं असेल, कारण सातारा ही त्यांची एक प्लस जागा आहे, तिथून ते निवडून येऊ शकतात। पण हे सगळे गणित, ही सगळी सूत्र तेव्हाची आहे जेव्हा शरद पवार लोकसभेची निवडणूक लढवतील। सद्यस्थितीत तरी असं दिसत नाहीये की शरद पवारांनी कुठेही अशी घोषणा केलेली नाहीये की ते लोकसभेच्या निवडणुकीत लढतील किंवा इंडियाच्या तर्फे ते उमेदवार असू शकतात। अशा प्रकारचा कुठलाही दावा त्यांनी आजवर केलेला नाहीये। पण भविष्यात राजकारणात कधी काय होऊ शकते कोणी सांगू शकत नाही। म्हणून जर भविष्यात अशी वेळ आली आणि जर पवारांना लोकसभेची निवडणूक लढवावी लागली तर मात्र ते
महाराष्ट्रातून सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात आणि शरद पवार लोकसभेवर निवडूनही जाऊ शकतात. तुम्हाला काय वाटतं, येणाऱ्या काळात शरद पवार लोकसभेची निवडणूक लढवतील का? आणि मग जर ते खासदार म्हणून निवडून आले तर इंडियाकडून आम्हीच पंतप्रधान पदाचा उमेदवार आहोत असा दावा ते करतील का? कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा. धन्यवाद.